असंही सांगा की तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनमध्ये ही वेगळी आयडिया कशी काय सुचली? हे आमची संकल्पना आहे, शिवसृष्टी प्रतिष्ठान आहे आमचं. शिवजयंती होती आमच्या इथं बाहेर, त्यांच्या थ्रू आम्ही नाही का त्यांच्यासोबत बसून बोलून सगळं करून नाही का त्याच्या थ्रू आम्ही एक पहिलं बघितलं कसं काय होतं, त्याच्यानुसार आम्ही एक संकल्पना निवडली आणि मग ते चालू केलं. तुमचं नाव सांगा ना सर. ओमकार सुनील सरोदे. आणि तुम्ही अध्यक्ष आहात? हो. बाकीचे पदाधिकारी कोण कोण आहेत? आमचे उपाध्यक्ष ओम वनपट्टे. ओम सुनील वनपट्टे. बर. आणखीन कोण कोण होते कार्यकर्ते? उत्सव प्रमुख कृष्ण अंबादास राऊत. छान. अध्यक्ष प्रतीक जाधव. माझा एक प्रश्न फक्त असा आहे, गणेश दर्शनासाठी आलेले तुम्ही भाविकांना घाबरत आहे, पण त्याच्यातली मजा वेगळी आहे. मी बापू पडवळ, अखिल सागर कॉलनी मित्रमंडळाचा मी एक कार्यकर्ता आहे. वर्षानुवर्ष आम्ही सामाजिक उपक्रम करतो चांगल्या प्रकारचे. यावर्षी मंडळाने जिवंत देखावा सादर केला आहे. खूप सुंदर आहे, सर्वांनी पाहायला यावं ही विनंती. ते आतल्या सगळ्या भूतांची नावं माहिती आहेत का तुम्ही? हो, माहिती आहे ना. कोण कोण होतं? आता आहेत अजिंक्य राव म्हणून आहेत, अजून कशिश बानगुडे आहेत, अजिंक्य पवार आहेत. ही संकल्पना आशिष शिंदे आणि लखन सौदागर यांनी थीम आणली होती. तर त्यांनी पूर्वकल्पना त्याची सगळी दिलेली आहे. आणि हे जे कलाकार आहेत ते बाहेरचे नाही, ते मंडळाचे सगळे लोक आहेत. माझं नाव लखन सौदागर. मी गेली लहानपणापासून 12-13 वर्ष असल्यापासून या मंडळाचा कार्यकर्ता आहे. आणि आमची शिवसृष्टी प्रतिष्ठान हे या सामाजिक उपक्रम करतं. आम्हाला ही कल्पना अशी सुचली की सगळीकडं वेगवेगळे देखावे असतात. काही ठिकाणी लाइटिंग असते, काही ठिकाणी कारंजे असतात, काही पौराणिक कथांचे देखावे असतात. तर आमचं असं लक्षात आलं की लहान मुलांसाठी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे की जेणेकरून लहान मुलं आपल्या मंडळात अट्रॅक्ट झाली पाहिजे. ते पालकांना पण सांगतात की आम्हाला तो देखावा बघायला जायचंय. तर ह्याने आम्हाला थीम सुचली. माझे मित्र आशिष शिंदे आणि मी विचार करत होतो की आपल्या मंडळासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, युनिक कोथरूडमध्ये. तर आम्हाला सुचलं की आपण भूत बंगला केला पाहिजे. आणि आमच्या डोक्यात थीम आली. आमचे ते संघटक आहेत बापू पडवळ, त्यांना आम्ही कल्पना दिली की असं आपण यावर्षी करू. तर सगळ्या मंडळाच्या पोरांनी होकार दिला आम्हाला आणि आम्ही तयारीला लागलो. आणि त्यानंतर हळूहळू सक्सेस होत गेलं सगळं. आणि आता रील्स एवढा पडतात की ते रील्स बघून अजून लांबची लोक येतात. कर्वेनगर, डेक्कन, बावधन, भुगाव इथनं लांब लोक येतात. तर दरवर्षीप्रमाणे आमची अशी संकल्पना असणार आहे की वेगवेगळं काहीतरी केलं पाहिजे. तुमची कल्पना हिट झाली म्हणजे थोडक्यात. हो, सुपर हिट. काय झालं मित्र? अरे ह्याच्यावर होतास की तू? काय झालं? नाव सांग. घाबरायचं नाही. झालं, संपलं. शिवम. कसं वाटलं? माझं नाव स्वप्ना वारकडे. भूत बंगला एकदम डेंजर आहे, रिअलच आहे. खरं तर पहिल्यांदा मी गेले तर खूपच भीती वाटलेली. म्हणजे एकदम रिअल आहे, खूप डेंजर आहे. काय रे, कसं वाटलं? खूप छान. नाव काय? निखिल चव्हाण. फाटली का? भूत बंगला मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच बघितला. ह्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. आणि एकदम असं रिअल मध्ये असल्यामुळे मी खूप भिले पण होते. पण छान वाटलं. भीती म्हणजे काही भूत बंगल्यात गेल्यानंतर समजलं. नाव काय? सोहम. चड्डी ओली झाली नाही ना? माझं नाव पुष्पा वारकडे. मस्त वाटलं, म्हणजे एकदम रिअलच आहे. भूत वगैरे सगळं रिअलच वाटतंय. आणि हा माझा मुलगा होता, खूपच घाबरला. त्याला दे. अरे घाबरला तू? का रे, तू तर मर्द आहे. लय डेंजर वाटतं ना? पण ते भूत तुला घाबरली? मला चिडवत होते. नाव काय तुझं? यांचा देखावा भूत बंगला आहे. आणि आता मी इथं आल्यानंतर बघितलं की नागरिकांच्या मध्ये एक फार मोठी उत्सुकता आहे. आणि बघून आल्यानंतर त्यांच्या मनातला जो उत्साह आहे ना, तो घाबरलेला पण आहे आणि आनंदाचा पण आहे. अतिशय चांगला देखावा या गणेशोत्सव मंडळाने केलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.